रेती चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने किनाऱ्यालगत चर खोदले, मात्र दुसऱ्या दिवशी त्याच भागात रेती चोरीचा प्रकार घडला। प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी रेती चोरांना दिला आहे। बांधकाम व्यवसायात रेतीला असणारे महत्त्व आणि सागरी भागातील उपलब्धता यामुळे चिंचणी ते बोर्डी या दरम्यानच्या गावातील समुद्र किनाऱ्याहून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून वाहतूक केली जाते। डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावरून थेट वाहने चौपाटीवरून उतरवून उपसा केला जातो। डहाणू हा पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भाग आहे। तसेच चिंचणी ते बोर्डी या सागरी भागातील गावे पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जातात। एप्रिल महिन्यात नरपड, चिखले आणि 2 दिवसांपूर्वी बोर्डी किनाऱ्यावर डहाणू प्रशासनाकडून रेती चोरी विरुद्ध कारवाई करण्यात आली, तर बोर्डी येथे किनारी भागात जेसीबीच्या साहाय्याने चर काढून वाहनांचा प्रवेश रोखण्यात आला। मात्र दुसऱ्या दिवशी बोर्डीच्या मुख्य चौपाटीहून वाहने उतरवून रेती उत्खनन करण्यात आले। त्यामुळे चोरट्यांनी प्रशासनापुढे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली आहे, परंतु कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसून यापुढे कारवाईची तीव्रता अधिक वाढवली जाईल। कोणाची गय केली जाणार नसल्याचा इशारा डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी दिलाय। न्यूज पोलीस रिपोर्टर असरफ खान, डहाणू।